आज ये विनोद कुमार को ऐसा हुआ और दूसरा लेबर को भी यही प्रॉब्लम होएगा ना। 5 महीना जो बेड में रहने वाला बच्चा आप होएगा, अभी 4 घंटा रहते लेबर रोड में। ये बॉडी कैसा गया? 3 बजे आप होते 4:30 बजे, 1.5 घंटा बॉडी गया, बाहर ही गया हॉस्पिटल से, और उसका रिपोर्ट कोई नहीं दिया, पोस्टमार्टम नहीं किया। कल हम लोग को भी वही हालत होएगा। तो हफ्ता में बुधवार का हमारा रहा है, विनोद के संडे का रहा है, तो विनोद संडे के ना छुट्टी ले हमारे साथ में बुधवार के लिए। कुछ भी नहीं अच्छा रहे, हमारे साथ में पगार पानी मिले, हमें दे खर्चा पानी दोनों, एक भाड़ा दे, एक घर के खर्चा चलाई। अब 2-3 महीने मैडम पगार मिले, तुम क्या करो। मुंबईमध्ये साधारणतः जे महानगरपालिकेशी संबंधित जे हॉस्पिटल्स आहेत, 3,500 ते 4,000 लोक या हॉस्पिटल्समध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आता काम करत आहेत। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत। काही ठिकाणचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने आहेत, जे कामगारांना मिनिमम वेज असेल, PF ESIच्या ज्या बेनिफिट्स आहेत ते देत आहेत। साधारणतः एक 10% कॉन्ट्रॅक्टर असतील, पण 90% कॉन्ट्रॅक्टर असे आहेत जे ह्या कामगारांना मिनिमम वेज सुद्धा उपलब्ध करत नाही। KHFM ही कंपनी ज्यांच्याकडे कूपर हॉस्पिटल आणि कांदिवलीचं शताब्दी हॉस्पिटल, या दोन्ही हॉस्पिटलची जर संख्या बघितली तर साधारणतः 450 ते 500 कामगार ह्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम करतात। ये कॉन्ट्रैक्टर अभी कल्पतूर कॉन्ट्रैक्टर आके अभी 8 साल खत्म होने को 9वां साल लगने वाला। 3 शिफ्ट है, 8 घंटा, कम से कम 160-70 वर्कर लोग हैं, लेबर लोग। 21,000 बोला, PF वगैरह काट के 17,500 तुम लोग को देगा। हम लोग का क्या मांग रहे हैं? हर महीना हम लोग को 10 तारीख के अंदर पगार आना चाहिए, लेकिन वो सपना क्या भी होएगा मालूम नहीं ना हम लोग को। कौन से BMCU नौकरी है, 10,000 का ही नौकरी है, और कभी बढ़ाया नहीं सैलरी, यही सैलरी में ये लोग रखा है हम लोग को 8-9 साल से। वार्ड बॉय का काम, अमल का काम, साफ सफाई का काम सब करना है। BMC का काम भी BMC नहीं है, वो काम भी हम लोग को ही करने का। वो बोलता है हम लोग मल्टीपर्पल काम लिया, तुम लोग करना ही है। बरं, या सगळ्यांचं काम आता कूपर हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगचं काम आहे, म्हणजे थोडक्यात साफसफाईचं काम आहे। हॉस्पिटलमधले जे काही गार्बेज आहे त्या सगळ्या याच्यामधलं ब्लडचं असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी हे असतील, तर हे सगळं उचलण्याचं काम खरं परमनंट तिकडचा जो काही कामगार असेल त्यांनी ते करणं अपेक्षित होतं, पण हे सगळं काम या कामगारांकडून आता केलं जात आहे। म्हणजे आणि याच्यामध्ये यांच्याकडे कुठलीही सुरक्षा नाही। थोडक्यात त्यांनी आत्तापर्यंत ह्या कामगारांचा 7 वर्षाचा कूपर हॉस्पिटलमध्ये PF आणि ESIचा रेकॉर्ड दिलेला नाही। थोडक्यात त्यांनी त्याचा PF आणि ESIचा पैसे भरलेले नाही, आणि पगारातून यांच्या ESI आणि PFचे पैसे दर महिन्याला कापून घेतोय। म्हणजे हा किती मोठा घोटाळा आहे। PF भी 4 साल से नहीं है। वो PF पैसा रहता तो उसका आदमी को बचती थी नहीं, हम लोग को पगार बराबर देता तो हम लोग 150 डाल के उसका आदमी को बचाता था ना। ते सगळे कामगार कूपर हॉस्पिटलच्याच आसपासच्या विभागांमध्ये तिथे राहतात। याच्यातले जवळजवळ 40% कामगार हे भाड्याने राहणारे लोक आहेत, आणि ज्याच्यामध्ये मी महिन्याला भाडं नाही भरलं तर एखादा महिना खोली मालक राहील, दुसऱ्यांदा महिना राहील, तिसऱ्या महिन्यात या सगळ्या कामगारांना डायरेक्ट धडाधड घरातून बाहेर काढण्याचं काम तिकडचे करतात। त्यामुळे एकीकडे घर जाण्याचं संकट, दुसरीकडे नोकरी नाही, तिसरीकडे पगार वेळेवर दिला जात नाही, अशा सगळ्या अवस्थेमध्ये आता ही लोक कामगार आहेत। हमारे बैंक में 50,000 रुपया होटल में से पैसा जमा करे रहे ना, सब पैसा वो रूम के भाड़ा में दे में, जब ऊपर में लगे ना काम पर
सब पैसा ख़त्म हो गया। भाड़े पर घर भाई 11 साल के बच्चा में विनोद के घाव लग गए, ऐसा हो गया। अब हम कैसे बम्बई में कैसे करब, कैसे कर, कुछ भी पैसा कौड़ी नहीं है। रूम वाला भाड़ा भी मांगा था, लाइट भी लाएंगे बाबा, देखिए अब पगार नहीं आई। तीन वाजता एक्सपायर झाला, 4 वाजताची बॉडी हॉस्पिटलच्या बाहेर, हे कसं? आणि हे करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर जो सुपरवायझर हजर तिकडे 4 वाजता. म्हणजे ही जर चोरी पकडली असती तर याच्यातून मोठा काही गोष्टी बाहेर पडल्या असत्या. खरं हॉस्पिटल प्रशासनाची नंबर 1ची चूक आहे, कारण तो ऑन ड्युटी कामगार होता, त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणारा कामगार होता आणि अशा अवस्थेमध्ये त्याला उपचार देण्याची, त्याची जे काही सगळं हे करण्याची जबाबदारी प्रथम पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची, त्या कुपर हॉस्पिटलमधल्या ची प्रशासनाची जबाबदारी. सुपरवायझरला माहीत होतं 4 तारखेला या कामगाराला लागलं आहे, त्यांनी तेव्हापासून या कामगारांच्या वरती देखरेख ठेवण्यापासून त्याच्यावरती जी लागेल ती मदत तथागत ठेकेदाराची जबाबदारी होती आणि या दोघांनी हात वर केलेला आहे. या दोघांनी तो कामगार तिकडे दुर्लक्ष केलं आणि या दोघांच्या दुर्लक्षापणाचा नाहक बळी आता हा कामगार प्रामुख्याने गेला.